हिंदी निबंध लेखन जीवन में खेलों का महत्व, म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यात खेळाचं किती महत्व आहे हे सांगायचं आहे। एक प्राचीन कहावत है, म्हणजे एक प्राचीन म्हण आहे की स्वस्थ शरीर में ही स्वस्थ मन का निवास होता है। म्हणजे जर तुमचं शरीर स्वस्थ असेल तर तुमचं मन सुद्धा स्वस्थ असेल। शरीर को स्वस्थ रखने में खेलों को महत्वपूर्ण योगदान से आधुनिक पिढी भली भांति परिचित है। म्हणजे आता जसं की कोविड नंतर ते सगळ्यांनाच माहिती झालं आहे की खेळणं किंवा शरीराला व्यायाम देणं किती महत्त्वाचं आहे। इसलिए युवाओं का रुझान खेलों के प्रति निरंतर बढ़ता जा रहा है। त्यामुळे आता जे आहेत मुलं म्हणा किंवा यंग मुलं आहेत किंवा छोटी मुलं आहेत, ह्यांना खेळाचं महत्त्व समजलेलं आहे। त्यामुळे त्यांची आवड किंवा खेळाबद्दलचं त्यांचं प्रेम हे वाढताना दिसत आहे। पढ़ाई के साथ साथ खेलों में विद्यार्थियों की रुचि भी खेलों के महत्व को उजागर करती है। म्हणजेच अभ्यासाच्या सोबत सोबत खेळामधली त्यांची आवड ही सुद्धा खेळाचं महत्व सांगते आहे। खेल के दो प्रकार होते हैं, एक वह जो घर के अंदर खेले जाते हैं तथा दूसरे वह घर के बाहर खेले जाते हैं। म्हणजे खेळामध्ये दोन प्रकार असतात, एक घराच्या आतमध्ये खेळला जातो त्याला इंडोर गेम म्हणतात आणि जो घराच्या बाहेर खेळला जातो त्याला आउटडोर गेम असं म्हणतात। दोनों प्रकार के खेल शारीरिक, मानसिक तथा बौद्धिक विकास में सहायक होते हैं। म्हणजे दोन्ही प्रकारचे खेळ हे शरीरासाठी, मनासाठी आणि बौद्धिक विकास म्हणजे तुमची मेंटली पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे असतात। इसलिए खेलों का नियमित अभ्यास किया जाना आवश्यक है। त्यामुळेच रोजच्या रोज आपण खेळायला गेलं पाहिजे। खेल एक शारीरिक व्यायाम है। खेळ हा काय आहे तर शरीराचा एक व्यायाम आहे। इससे हमारे शरीर में चुस्ती तथा स्फूर्ति आती है। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर आपण खेळलो तर आपलं शरीर कसं होतं, स्फूर्ती येते, म्हणजे एक वेगळीच एनर्जी येते। पूरे शरीर में रक्त का परिसंचरण होता है। म्हणजे आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण म्हणजे जे ब्लड वगैरे आहे, ब्लड सर्क्युलेशन ते चांगलं होतं। हड्डियां मजबूत बनती हैं आणि हाडं सुद्धा मजबूत बनली जातात। शरीर सुडौल तथा आकर्षक बनता है आणि आपलं शरीर जे आहे हे आकर्षक किंवा सुडौल किंवा तंदुरुस्त बनतं। आलस्य दूर होता है आणि जेव्हा आपल्या शरीरातून पूर्ण घाम निघतो किंवा आपण जेव्हा खेळून थकतो, दमतो, त्यावेळेस काय होतं तर आपलं शरीर एक प्रकारे ॲक्टिव्ह होतं आणि आपल्यापासून आळस हा दूर राहतो। तथा शरीर में नई ऊर्जा का संचार होता है आणि आपल्या अंगामध्ये असं वाटतं की वेगळीच काहीतरी ताकद आली आहे। शरीर रोगमुक्त तथा तंदुरुस्त बनता है आणि खेळल्यामुळे आपलं शरीर हे रोगांपासून लांब राहतं आणि तंदुरुस्त बनतं। खेल हमें शारीरिक रूप से स्वस्थ रखने के साथ साथ मानसिक रूप में भी स्वस्थ रखते हैं। आणि खेळ हा आपला शरीर सुद्धा आपलं चांगलं ठेवतं, त्याचबरोबर आपलं मन सुद्धा चांगलं ठेवतं, स्वस्थ ठेवतं। खेलों से हम अपने मन को एकाग्र करना सीखते हैं। आणि खेळण्यामुळे आपण आपल्या मनाला म्हणजे एकाग्र करू शकतो। म्हणजेच आपण आपलं जे मन आहे जे इकडे तिकडे भटकत असतं, खेळामुळे काय होतं तर शरीरामधून घाम निघून गेल्यामुळे आपलं शरीर काय होतं थोडं शांत होतं, त्यामुळे आपला अभ्यास करण्यामध्ये सुद्धा मन लागतं। खेलों से अनुशासन की भावना आती है। खेळामधून अनुशासन म्हणजेच शिस्तीची भावना सुद्धा मिळते। हममें धैर्य, सहनशीलता, नियमितता आदी गुण उत्पन्न होते हैं। आणि खेळामुळे आपल्याकडे धैर्य म्हणजेच धीरता, सहनशीलता म्हणजे कोणी काही बोललं तर आपल्यामध्ये ते सहन करण्याची एक ताकद येते, ती सहनशीलता, नियमितता म्हणजे आपल्याला डेली केलं पाहिजे ही गोष्ट किंवा एक सवय होऊन जाते, आदी गुण उत्पन्न होते, अशा प्रकारचे अजून गुण आपल्यामध्ये निर्माण होतात। खेल हमें हार तथा जीत को समभाव से लेना सिखाते हैं। म्हणजे खेळ आपल्याला हारणं किंवा जिंकणं हे एक समान आहे हे शिकवतात। दूसरे खिलाड़ियों के साथ खेलने से परस्पर सहयोग, संगठन तथा अपने लक्ष्य के प्रति समर्पण का भाव पैदा होता है। आणि खेळण्यासोबत तर आपल्याला काय होतं, दुसरे खिलाडी के साथ परस्पर सहयोग म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला एकमेकांसोबत जुळवून घेणं, संघटन म्हणजे मैत्री करणं किंवा एकमेकांसोबत कसं वागलं पाहिजे किंवा लक्ष्य के प्रति समर्पण, आता आपल्याला इथवर पोचायचं आहे तर आपला फोकस कुठे असला पाहिजे, असे सगळे भाव किंवा अशा सगळ्या गोष्टी आपल्या आतमध्ये निर्माण होतात। अपने लक्ष्य को प्राप्त करने के लिए जिस एकाग्रता, अथक प्रयास तथा सहनशीलता की आवश्यकता होती है वह हमें खेलों से सहज ही प्राप्त
हो जाता है, म्हणजे आपण आपलं जे लक्ष्य आहे, आपलं जे एम ऑब्जेक्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी जी एकाग्रता पाहिजे, जो फोकस हवा असतो आपल्याला, जे अथक प्रयास म्हणजेच आपले जे हार्डवर्क असतं, तथा सहनशीलता म्हणजे आपल्यामध्ये किती सहनशीलता आहे हे याची आवश्यकता असते, हे सगळं आपल्याला खेळामुळे सहज प्राप्त होते. त्याच्यानंतर खेल हमारे अंदर कई नैतिक गुणों का विकास करते हैं, आणि त्याचबरोबर खेळ आपल्या आतमध्ये अजून सुद्धा खूप चांगले चांगले गुण निर्माण करतात किंवा त्याचा विकास करतात, त्याला डेव्हलप करतात. खेल हमें चिंतन मनन द्वारा अपनी कमजोरियों को जानने परखने का अवसर देते हैं. आणि खेळ आपल्याला चिंतन म्हणजे मनातल्या मनात आपण आपलं स्वतःचं परिवर्तन बघायचं किंवा आपण आपलं स्वतःचं चिंतन करायचं की माझ्यामध्ये काय कमतरता आहे. चिंतन मनन म्हणजे तेच की स्वतः परीक्षा घेणं की माझ्यामध्ये काय कमतरता आहे किंवा मी कुठे कमी पडत आहे किंवा मी अजून काय केल्याने माझा विकास होऊ शकतो किंवा मी अजून काय केलं नाही किंवा अजून मला किती स्ट्रगल करायला हवा आहे आणि स्वतःमध्ये काय कमजोरी आहेत हे जाणणे परखणे म्हणजे स्वतःला ओळखण्याचा एक अवसर देतं. म्हणजेच एक अवसर देतं. तथा उन्हें दूर करने के उपाय सूझ जाते हैं. आणि मग शरीर किंवा आपलं मन किंवा बुद्धी आपल्याला सांगते की आपण ह्याच्यावरती काय उपाय केला पाहिजे. हमें विनम्र बनाते हैं. विनम्र म्हणजेच शांत किंवा पोलाईट. आपण कोणाशीही असं उद्धटपणे नाही बोलू शकत, त्यालाच विनम्र असं म्हणतात. तथा समय का पालन करना सिखाते हैं. म्हणजेच वेळेचं महत्त्व ठेवणं हे सुद्धा शिकवतो कोण तर खेळ. हमारे अंदर सामूहिक गतिविधि में भाग लेने, सामाजिक व्यवहार, परस्पर प्रेम तथा मेलजोल के गुण आते हैं. आणि खेळामुळे आपल्या आतमध्ये सामूहिक गतिविधी म्हणजे सगळ्यांसोबत कसं राहायचं, कोणत्या खेळामध्ये म्हणजे समान भाग घ्यायचा, सामाजिक व्यवहार म्हणजे समाजातील लोकांशी कसं आपण वागायचं किंवा व्यवहार कसे करायचे, परस्पर प्रेम एकमेकांबद्दल प्रेम, कारण जेव्हा तुम्ही खेळायला जाणार तेव्हा एकमेकांशी तुमचं जे कनेक्शन आहे ते होणार, त्यावेळेस तुम्हाला समजणार की कोणाचा स्वभाव कसा आहे. तथा मेलजोल के गुण आते म्हणजे एकमेकांशी मिळून मिसळून कसं राहिलं पाहिजे हे सगळे गुण तुमच्या आतमध्ये येतात. खेल मनोरंजन के साधन होते आणि खेळ हा मनोरंजनाचा एक साधन आहे. यह हमारी उदासी और निराशा को दूर कर हमें आनंद और खुशी से भर देते हैं. आपण कधी डिप्रेस असेल किंवा काय असेल आणि आपण जर खेळलो आणि आपल्या शरीरातून थोडाफार घाम निघून गेला की आपल्याला कसं शांत वाटतं आणि आपल्या अंगामध्ये जे असते ना उदासी किंवा निराशा ही दूर होते आणि आपण त्या खेळामध्ये आपोआप आनंदी होतो. आणि म्हणजे हा खेळ आपल्या आयुष्यामध्ये निराशा आणि उदासी दूर करून आनंद आणि खुशी भरतो. आधुनिक समय में तो खेल हमें प्रसिद्धी और धन भी प्रदान करते हैं. पण आताच्या वेळचे जे खेळ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला प्रसिद्धी आणि धन म्हणजेच पैसे वगैरे पण देतात. खेल हमारे तनाव को दूर कर हमें प्रफुल्लित भी करते हैं. आणि खेळ आपल्या मनाची जी उदासी आहे किंवा आपला जो प्रेशर आहे तो कमी करून आपल्याला प्रफुल्लित म्हणजेच अगदी पॉझिटिव्ह बनवतं किंवा आपण एकदम असं फ्रेश बनतो. आजकल की भागदौड़ भरी जिंदगी में यदि हमें तनाव मुक्त जीवन जीना है, स्वस्थ रहना है, अपना शारीरिक तथा मानसिक विकास करना है, तो हमें खेलों के महत्व को समझना चाहिए. आजकल की जिंदगी म्हणजे आजकालची जिंदगी कशी आहे, जीवन हे कसं आहे, भागदौडचं आहे. याच्यामध्ये आपल्याला खूप मेंटली डिस्टर्ब होतं. तर आपल्याला जर तणावमुक्त फ्री राहायचं असेल, जीवन जगायचं असेल, स्वस्थ राहायचं असेल तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक विकास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खेळ आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला ह्याचं महत्त्व म्हणजेच खेळाचं महत्त्व समजलं पाहिजे. शिक्षा के साथ साथ खेलों पर भी पर्याप्त ध्यान देना चाहिए. म्हणजे शिक्षण सुद्धा खूप गरजेचं आहे, पण शिक्षणाबरोबर आपल्याला खेळणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.